Okay, so today's subject is cost accounting and the chapter is overheads. First, we will see what is overheads. The total cost of product involves direct cost and indirect cost. जे टोटल कॉस्ट आहे त्या कॉस्टमध्ये कोणकोणत्या कॉस्ट इन्व्हॉल्व असतात तर डायरेक्ट कॉस्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट कॉस्ट मीन्स विच इज डायरेक्टली कनेक्टेड विथ द मॅन्युफॅक्चरिंग ऑर प्रोडक्शन ऑफ गुड्स. आता डायरेक्ट कॉस्ट कशी असणार आहे तर ती डायरेक्टली कनेक्टेड असणार आहे प्रोडक्शनशी किंवा मॅन्युफॅक्चरिंगशी. इनडायरेक्ट कॉस्ट मीन्स इट इज इनडायरेक्टली कनेक्टेड विथ द प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी. आता इनडायरेक्ट जी कॉस्ट आहे ही इनडायरेक्टली कनेक्टेड आहे. मीन्स तिथे त्याचा जो इन्फ्लुअन्स आहे इनडायरेक्ट कॉस्टचा हा डायरेक्ट नाहीये तर इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट कॉस्ट कॅन बी कन्व्हिनियंटली आयडेंटिफाईड. आता ज्या डायरेक्ट कॉस्ट आहेत या इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो. विथ द प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड. आता ह्या डायरेक्ट कॉस्ट कशा काय आयडेंटिफाय करता येतील तर डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर जे डिरेक्टली त्या मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कनेक्टेड आहेत किंवा प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये जे इन्व्हॉल्व आहेत डायरेक्टली ते डायरेक्ट कॉस्ट असणार आहेत. इनडायरेक्ट कॉस्ट कॅनॉट आयडेंटिफाईड विथ द प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड. आता जे इनडायरेक्ट कॉस्ट आहेत हे आपण इझिली आयडेंटिफाईड नाही करू शकत बिकॉज ते इनडायरेक्टली तिथे इन्व्हॉल्व असणार आहेत. सच इनडायरेक्ट कॉस्ट रेफर्ड ॲज ओव्हरहेड्स ऑर बर्डन ऑर लोडिंग ऑर सप्लिमेंटरी कॉस्ट. मग हे जे इनडायरेक्ट कॉस्ट आहेत यांना ओव्हरहेड्स असंही म्हटलं जातं किंवा बर्डन ऑर लोडिंग ऑर सप्लिमेंटरी कॉस्ट. So overheads means these are the indirect cost, aggregate of indirect cost. या चॅप्टरमध्ये ओव्हरहेड्सचे आपल्याला जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्समध्ये काय येणार आहेत, तर काही एक्सपेन्सेस येतील आणि त्याचे बेसिस जे दिले असणार आहेत. एक चार्ट आहे, तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्या चार्टवर सगळ्या जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत, हे त्याच्यावर डिपेंड असणार आहेत. तर काही थेरॉटिकल पार्ट आहे, तो आपण बघूया. This chart showing the classification of overheads. आता जे ओव्हरहेड्स आहेत यांचं क्लासिफिकेशन इथे दिलेलं आहे. फंक्शन वाईज क्लासिफिकेशन, देन एलिमेंट वाईज क्लासिफिकेशन, बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन, कंट्रोल वाईज क्लासिफिकेशन अँड नेचर वाईज क्लासिफिकेशन. फर्स्ट वी विल सी फंक्शन वाईज क्लासिफिकेशन. आता फर्स्ट आपण फंक्शन वाईज क्लासिफिकेशन बघणार आहोत. त्यातला सब पॉइंट आहे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स, देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स अँड सेलिंग ओव्हरहेड्स अँड डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेड्स. जसे त्याचे फंक्शन्स आहेत, त्या फंक्शन वाईज इथे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स इट इज रिलेटेड विथ द प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्स. जे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स आहेत, हे फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा जे प्रोडक्शन ज्या ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड ओव्हरहेड्स आहेत, हे सगळे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड होणार आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स मीन्स रिलेटेड टू ऑफिस. ते सगळे जे ओव्हरहेड्स आहेत, हे सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड होणार आहेत. सेलिंग ओव्हरहेड्स. जे ओव्हरहेड्स सेलिंगशी रिलेटेड आहेत, मध्ये ॲडव्हर्टायझिंग असेल, देन सेलिंगशी जे रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत, तर हे सगळे एक्सपेन्सेस हे सेलिंग ओव्हरहेड्समध्ये येणार आहेत. डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेड्स. डिस्ट्रिब्युशनशी रिलेटेड जे ओव्हरहेड्स आहेत, हे इथे इन्क्लूड केले गेलेत. Function wise classification. First point is manufacturing overheads or factory overheads. Manufacturing overhead is also known as factory overheads. आता फॅक्टरी ओव्हरहेड सुद्धा इथे म्हटलं गेलंय. देन वर्क्स ओव्हरहेड असंही त्याला म्हटलं जातं. मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स प्रोडक्शनच्या ॲक्टिव्हिटीत प्रोडक्शनची जी ॲक्टिव्हिटी आहे याच्याशी रिलेटेड इथे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत हे येणार आहेत. इट इज अल्सो नोन ॲज वर्क्स ओव्हरहेड, production overhead, or factory overhead. It is the aggregate of all indirect expenses regarding manufacturing regarding manufacturing division of concern. It includes
all the expenses which are incurred by factory from receipts of raw material until completion of production factory, from the receipt of raw material until the completion of production, that is finished goods ready for the sale, is manufactured. रॉ मटेरियल पर्चेस केल्यापासून ते फिनिश्ड गुड्स, रॉ मटेरियल जे आहे फिनिश्ड गुड्समध्ये कन्व्हर्ट करेपर्यंत मीन्स जे आउटपुट आहे, हे त्याचं कंप्लीशन होईपर्यंत इथे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत हे इथे इन्कर्ड केले जाणार आहेत. आणि हे सगळे एक्सपेन्सेस हे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड केले जाणार आहेत. बिकॉज प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत हे सगळे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड केले जातात. फॉर एक्झाम्पल, consumable stores, factory rent, salary for foreman, depreciation in plant and machinery, light, fuel, power, repair, oil, gas, water, प्रायमरी पॅकिंग, हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत हे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड केले जातात. द मेन आयटम्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स कॅन बी लिस्टेड ॲज अंडर. मग काही मेन आयटम्स आहेत. कॉस्ट ऑफ कन्झ्युमेबल स्टोअर्स, स्मॉल टूल्स एटसेट्रा. आता स्मॉल टूल्स किंवा कॉस्ट ऑफ कन्झ्युमेबल स्टोअर्स हे डायरेक्टली इथे हे प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये इन्क्लूड केले जातात. मटेरियल used in factory such as cotton waste, lubricating oil, brushes, stationery, etc. आता प्रोडक्शनशी रिलेटेड या गोष्टी आहेत. मटेरियल युज्ड इन फॅक्टरी, जे मटेरियल फॅक्टरीमध्ये यूज केलं जाते प्रोडक्शनशी रिलेटेड, प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड, मग ते लुब्रिकेटिंग ऑइल असेल किंवा ब्रशेस असतील, स्टेशनरी असेल. सॅलरी फॉर वर्क्स मॅनेजर, आता जे लेबर किंवा जे वर्कर तिथे प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये इन्क्लूड आहेत किंवा एखादं फिनिश प्रॉडक्ट कंप्लीट होईपर्यंत तिथे जे इन्क्लूड आहेत, तर त्यांची जी सॅलरी आहे, ही इथे इन्क्लूड केली गेली आहे. स्टोअर कीपर्स, जिथे गुड्स आहेत हे स्टोअर केले जातात, त्याचे जे स्टोअर कीपर्स आहेत, तर त्यांची सॅलरी. फॉरमॅन, टाईम कीपर, अदर क्लेरिकल स्टाफ इन फॅक्टरी. मग फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग जिथे ॲक्टिव्हिटी होते, तर त्याशी रिलेटेड जे तिथे वर्कर्स आहेत, मग ते वर्क्स मॅनेजर असतील किंवा स्टोअर कीपर असतील, फोरमॅन असतील, टाईम कीपर, क्लेरिकल स्टाफ यांची सॅलरी जी आहे ही फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये इन्क्लूड केली जाते. कॉन्ट्रिब्युशन टू एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स स्कीम, प्रॉव्हिडंट फंड अँड अदर सोशल सिक्युरिटी स्कीम. मग आता ह्या एम्प्लॉईजसाठी काही प्रॉव्हिडंट फंड किंवा सोशल सिक्युरिटी स्कीम्स ज्या आहेत त्यासाठी कॉन्ट्रिब्युशन सुद्धा इथून दिलं जातंय. पे फॉर हॉलिडे, सिक लीव्ह, ओव्हरटाईम वेजेस. मग आता ते जे वर्कर आहेत तर त्यांना सिक लीव्हज म्हणजे ते आजारी पडले तर त्यांना त्या सुट्ट्या ज्या आहेत त्या दिल्या जातात. ओव्हरटाईम वेजेस, त्यांनी एखाद दिवशी ओव्हरटाईम केला असेल, मीन्स त्यांच्या टायमिंगपेक्षा जास्त वेळ तिथे काम केलं असेल, ओव्हरटाईम केलं असेल, तर त्याचे वेजेस त्यांना दिले जाणार आहेत. वेजेस पेड फॉर नॉर्मल आयडल टाईम इफ दे आर चार्ज डायरेक्टली. त्यांना ते वेजेस त्यांच्या नॉर्मल आयडल टाईमनुसार दिले जाणार आहेत इफ दे आर चार्ज डायरेक्टली. त्यांना जर चार्जेस हे डायरेक्टली चार्ज जे आहे ते डायरेक्टली करत असतील तर त्यांना वेजेस पेड केले जाणार आहेत. रेंट, म्युनिसिपल टॅक्सेस, डेप्रिसिएशन, इन्शुरन्स एटसेट्रा ऑफ फॅक्टरी लँड अँड बिल्डिंग. मग हे लँड अँड बिल्डिंगशी रिलेटेड आहेत. बिल्डिंगचं रेंट दिलं जाणार आहे. म्युनिसिपल टॅक्सेस, डेप्रिसिएशन, तर हे जे फिक्स ॲसेट्सशी रिलेटेड आहेत किंवा बिल्डिंगशी रिलेटेड ह्या गोष्टी आहेत, ह्या सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड केल्या गेल्यात बिकॉज त्या फॅक्टरीशी रिलेटेड आहेत. देन फॅक्टरी लाइटिंग, हीटिंग, एअर कंडिशनिंग, पॉवर, फ्युएल. तर फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरीमध्ये जे लाइटिंग केलेलं आहे त्या लाइटिंगचे काही चार्जेस. देन हीटिंग, एअर कंडिशनिंग, पॉवर अँड फ्युएल. कॅरेज इनवर्ड ऑन मटेरियल बॉट इफ नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट ऑफ मटेरियल. जे कॅरेज आहे, कॅरेज इनवर्ड. Then cost of design and drawing office expenses, works, telephone charges, cost of training of new workers, cost of experiment,
अँड रिसर्च. कॉस्ट ऑफ टेलिफोन चार्जेस जे टेलिफोनचे चार्जेस आहेत, ते सुद्धा इथे इन्क्लूड केलेत. फॅक्टरीमध्ये जे कम्युनिकेशन करण्यासाठी जे टेलिफोन्स असतील त्याचे चार्जेस. देन कॉस्ट ऑफ ट्रेनिंग ऑफ न्यू वर्कर्स. जे न्यू वर्कर्स अपॉइंट केलेत त्यांना ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रोव्हाईड केला जाणार आहे. कॉस्ट ऑफ एक्सपेरिमेंट अँड रिसर्च. रिसर्च रिसर्च अँड डेव्हलपमेंट. एखादा प्रॉडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी तिथे जर काही एक्सपेरिमेंट केले गेले असतील, देन कॉस्ट ऑफ एक्सपेरिमेंट अँड रिसर्च. बायिंग अँड स्टोअर कीपिंग एक्सपेन्सेस. स्टोअर कीपिंग एक्सपेन्सेस सुद्धा यामध्ये इन्क्लूड केले. नेक्स्ट इज administrative overheads. It is the sum of all expenses incurred in connection with the formulation and implementation of policy direction controlling the operations which are not related to production. See, the administrative overheads आहेत, it it is not related to production. हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स जे आहेत, हे प्रोडक्शनशी रिलेटेड नाहीयेत. It is the sum of all expenses incurred in connection with formulation, implementation, policy direction, controlling and operations, which are not related with the production, marketing or research and development activity. मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅक्टरी ओव्हरहेड्स जे आहेत, हे प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स जे आहेत, इथे प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी येणार नाहीये. These are the expenses regarding administrative and managerial function. जे मॅनेजरियल फंक्शन आहेत, मॅनेजमेंटच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेशन, ऑफिसशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड केल्या गेल्यात. फॉर एक्झाम्पल ऑफिस रेंट, लाईट, सॅलरी, प्रिंटिंग, स्टेशनरी, देन टेलिफोन, डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग. सी फॅक्टरी बिल्डिंग वेगळी, ऑफिस बिल्डिंग वेगळी. सो डेप्रिसिएशन ऑफ फॅक्टरी बिल्डिंग, ऑडिट फीज, डायरेक्टर फीज, लीगल एक्सपेन्सेस. Thus, the important items of expenses treated as administrative overheads are as follows. आता इथे ऑफिसशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड केल्या जाणार आहेत. मग ते ऑफिस रेंट असेल, लाइटिंग असेल, सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टेलिफोन चार्जेस. टेलिफोन हा ऑफिसमधला टेलिफोन. देन डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग. आता डेप्रिसिएशन जे आहे ते ऑफिसच्या बिल्डिंगचं इथे येणार आहे. डायरेक्टर्स फीज, लीगल एक्सपेन्सेस, ऑडिट फीज. सो सम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आर ॲज फॉलोज. आपण काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स बघणार आहोत. ऑफिस सॅलरीज. ऑफिस सॅलरीज. ऑफिसमध्ये जे वर्कर्स आहेत तर त्यांना सॅलरी दिली जाणार आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी यूज्ड इन ऑफिस. मग ऑफिसशी रिलेटेड काही प्रिंटिंग, स्टेशनरीचे जे चार्जेस आहेत हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड केलेत. ऑफिस एअर कंडिशनिंग, लाइटिंग आणि क्लिनिंग एक्सपेन्सेस. ऑफिसचं जे एअर कंडिशनिंग आहे, त्याचं जे लाइटिंग केलेलं आहे आणि क्लिनिंग एक्सपेन्सेस. ऑफिस क्लीन करण्यासाठी जे एक्सपेन्सेस इन्कर्ड केले गेलेत, हे सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड केले जाणार आहेत. लीगल चार्जेस, बँक चार्जेस, टेलिफोन अँड टेलिग्राम चार्जेस. आता जे लीगल चार्जेस आहेत, ज्या लीगल काही डॉक्युमेंट्स असतील किंवा लीगल ज्या गोष्टी आहेत, तर त्याचे जे चार्जेस आपल्याला पे करावे लागतात ऑफिसला, ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड केले जाणार आहेत. बँक चार्जेस. बँकेतलं जे चार्जेस आपल्याला पे करायचे आहेत, ते सुद्धा यामध्ये इन्क्लूड केले जाणार आहेत. टेलिफोन अँड टेलिग्राम चार्जेस. कम्युनिकेशनसाठी जो टेलिफोन आहे किंवा जर टेलिग्राम यूज केला गेला असेल, तर त्याचे जे चार्जेस आहेत ते. डेप्रिसिएशन, इन्शुरन्स, रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग. मग आता ऑफिसची जी बिल्डिंग आहे त्याचं डेप्रिसिएशन, देन इन्शुरन्स, रेंट, इक्विपमेंट्स अँड फर्निचर. मग आता हे सगळं ऑफिसशी रिलेटेड आहे. ऑफिसमध्ये जे इक्विपमेंट्स यूज केले जातात, ऑफिसचं जे फर्निचर आहे, ऑफिसची बिल्डिंग आहे, त्याच्यावरती डेप्रिसिएशन, त्याचा इन्शुरन्स, त्याचा रेंट. एक्सपेन्सेस ऑफ ऑफिस सेक्रेटरी. आता सेक्रेटरी आहे ऑफिसचा, त्याला चार्जेस पे केले जाणार आहेत. फायनान्शियल कंट्रोलर कंट्रोलर अँड चीफ कॉस्ट अकाउंटंट.
तर त्यांच्या ज्या फीज आहेत त्यांना पेड केल्या जाणार आहेत. चीफ कॉस्ट अकाउंटंट, फायनान्शियल कंट्रोलर, then salary of taxation department, then salaries of administrative directors, secretaries and accountants. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अ, ज्या मॅनेजरियल गोष्टी आहेत किंवा इथे मॅनेजमेंटमध्ये जे डायरेक्टर्स आहेत किंवा जे सेक्रेटरी आहेत, जे अकाउंटंट्स आहेत, मग त्यांच्या सॅलरीजसुद्धा इथे काढल्या जाणार आहेत आणि ह्या त्यांच्या ज्या सॅलरीज आहेत, या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड केल्या जाणार आहेत. बिकॉज इट इज रिलेटेड विथ द मॅनेजमेंट अँड ऑफिस. ऑफिसशी रिलेटेड सगळ्या गोष्टी यामध्ये असणार आहेत. Salaries of cash and credit department, then audit fees, donations, subscriptions, repairs of office building and equipments. आता हे जे रिपेअर्स आहेत, हे ऑफिसच्या बिल्डिंगचे असणार आहेत आणि इक्विपमेंट्स. सो दीज आर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आता आपण इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स बघितलेत आणि त्यामध्ये हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत, हे इन्क्लूड केले जाणार आहेत. आता लक्षात ठेवण्यासाठी ईझी पार्ट, फॅक्टरी ओव्हरहेड्स जे आहेत, फॅक्टरीशी रिलेटेड ज्या काही जे एक्सपेन्सेस आहेत किंवा ज्या गोष्टी येतात, त्या सगळ्या फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये जातील. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ज्या ऑफिसशी रिलेटेड आहेत किंवा ज्या मॅनेजमेंटशी रिलेटेड आहेत. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडमध्ये फॅक्टरीशी रिलेटेड कोणत्या गोष्टी येणार नाहीत. इथे ऑफिसशी रिलेटेड येणार आहेत गोष्टी. नेक्स्ट इज सेलिंग ओव्हरहेड्स. It is that portion of marketing cost which is incurred in securing order. This cost incurred for creation of demand for the product. For example, sales office expenses, salesman's salary, advertisement, rent, rates, and taxes of showroom, samples, free gifts, demonstration, etc. सेलिंग ओव्हरहेड्स, सेल्सशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत, ज्या कॉस्ट आहेत इन्कर्ड केल्या गेल्यात, ह्या सगळ्या सेलिंग ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड केले जाणार आहेत. मग ते सेल्स ऑफिस एक्सपेन्सेस, सेल्समन्स सॅलरीज, ॲडव्हर्टाइजमेंट इज रिलेटेड विथ द सेल. आता सेलिंग होण्यासाठी किंवा सेल जो आहे हा इन्क्रीज होण्यासाठी आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो. सो हे सेलशी रिलेटेड येणार आहे. रेंट, रेट्स, टॅक्सेस ऑफ शोरूम. जे शोरूम आहे, त्या शोरूमचं जे रेंट आहे, रेट्स, टॅक्सेस जे आहेत, हे सेलिंग ओव्हरहेड्समध्ये येणार आहेत. बिकॉज शोरूम जे आहे, हे आपण प्रॉडक्ट्स सेल करण्यासाठी शोरूम तिथे घेतलेलं आहे. सो त्याचं जे रेंट आहे, हे सेलिंग ओव्हरहेड्समध्ये येणार आहे. सॅम्पल्स, सॅम्पल्स मीन्स जे एखादा प्रॉडक्ट सेल करण्यासाठी काही सॅम्पल्स जे आहेत, हे डिस्ट्रिब्यूट केले जातात. मग हे सॅम्पल्स का डिस्ट्रिब्यूट केले जातात? फॉर द पर्पज ऑफ इन्क्रीजिंग सेल्स. सेल्स इन्क्रीज करण्यासाठी. देन फ्री गिफ्ट्स. सेल्स इन्क्रीज करण्यासाठी फ्री गिफ्टसुद्धा दिले जातात. डेमॉन्स्ट्रेशन केलं जातं. एखादं प्रॉडक्ट आहे, हाऊ टू यूज दॅट प्रॉडक्ट. ते कसं यूज केलं पाहिजे, हे सगळं तिथे डेमॉन्स्ट्रेशन केलं जातं. ह्यांचा पर्पज काय असणार आहे? तर त्यांचा सेल इन्क्रीज करण्यासाठी त्या पर्पजने हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत, हे इन्कर्ड केले जातात. इट रिप्रेझेंट्स कॉस्ट ऑफ फाइंडिंग अँड रिटेनिंग कस्टमर. कस्टमर्स जे आहेत हे इथे फाइंड आउट केले जातात अँड रिटेन केले जातात. The following are other items of expenses which are treated as a selling overheads. मग सेलिंग ओव्हरहेड्स जे आहेत त्यामध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस इन्क्लूड केले जातात ते आपण वन बाय वन बघूया. ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी एक्सपेन्सेस. ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी एक्सपेन्सेस. याचा बेसिक पर्पज काय आहे, तर सेल्स जो आहे हा इन्क्रीज करण्यासाठी किंवा कस्टमर्स जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. दॅट्स वाय सेल्स ओव्हरहेड्समध्ये या गोष्टी इन्क्लूड केल्या जाणार आहेत. ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी एक्सपेन्सेस. नेक्स्ट, सॅलरीज अँड कमिशन ऑफ सेल्समॅन. जो सेल्समन आहे त्याची सॅलरी किंवा त्याचं जे कमिशन आहे. देन सेलिंग एजंट्स. जे एजंट्स आहेत सेलिंगसाठी, तर त्यांचे जे एक्सपेन्सेस आहेत, त्यांच्या ज्या सॅलरीज आहेत, या सेलिंग ओव्हरहेड्समध्ये येणार आहेत. एनिथिंग रिलेटेड विथ द सेल्स. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस फॉर सेल्समन. जो सेल्समन आहे, त्याचं काम काय आहे, तर प्रॉडक्ट सेल करणे. मग तो जो सेल्समन आहे, त्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस जर इन्कर्ड झाले असतील, तर ते सेलिंग ओव्हरहेडमध्ये येणार आहेत. बॅड डेट्स, देन प्राइस लिस्ट, कोटेशन, कॅटलॉग,
दिस इज रिलेटेड विथ द सेल्स. प्रोडक्ट्स सेल करण्यासाठी प्राइस लिस्ट इम्पॉर्टंट आहे. देन कोटेशन, कॅटलॉग, विंडो ड्रेसिंग एक्सपेन्सेस. विंडो ड्रेसिंगमध्ये काय केलं जातं, तर विंडो ड्रेसिंग मीन्स एक इमेज तयार केली जाते, की इमेज मीन्स आमचा एवढा सेल होतोय किंवा आम्हाला एवढा प्रॉफिट होतोय, हे असं दाखवण्यासाठी तिथे किंवा एक कंपनीची जी इमेज आहे ही दाखवण्यासाठी विंडो ड्रेसिंग एक्सपेन्सेस सुद्धा इथे चार्ज केले जातात. देन सेल सेल्स एक्सपेन्सेस सच ॲज पोस्टेज, टेलिफोन, स्टेशनरी, सॅलरी ऑफ सेल मॅनेजर अँड सेल्स ऑफिस स्टाफ. आता हे सेल्सशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत. सेल्स ऑफिस एक्सपेन्सेस. सेल्सचं जे ऑफिस आहे त्याचे पोस्टेज, देन टेलिफोन, स्टेशनरी, सॅलरी ऑफ सेल्स मॅनेजर अँड सेल्स ऑफिस स्टाफ. मग त्या सेल्स ऑफिसमध्ये जो स्टाफ आहे त्याची सॅलरी. इन्शुरन्स ऑफ शोरूम. जे शोरूम आहे, जिथे प्रॉडक्ट्स सेल करण्यासाठी ठेवलेले आहेत, तर त्या शोरूमचा जो इन्शुरन्स आहे तो. देन कलेक्शन चार्जेस, कॅश डिस्काउंट, आफ्टर सेल सर्व्हिसेस. आफ्टर सेल सर्व्हिसेस सुद्धा दिले जातात. देन ब्रोकरेज, सॅलरीज ऑफ टेक्निकल रिप्रेझेंटेटिव्ह. आता एखादं प्रॉडक्ट जे आहे हे आपण सेल केलेलं आहे, पण त्यात काही जर टेक्निकल फॉल्ट असेल, तर आपलं जे टेक्निशियन्स आहेत, हे पाठवून तिथे जो फॉल्ट आहे तो अं, तिथे दूर करण्यात येतो. सो टेक्निशियनचे जे सॅलरी आहे, ती सुद्धा सेलिंग ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड होणार आहे. सॅम्पल, फ्री गिफ्ट्स, डिस्प्ले अँड एक्झिबिशन. हे सेलिंग ओव्हरहेड्समध्ये येणार आहेत बिकॉज इट इज रिलेटेड विथ द सेल्स. Next is distribution overheads. It is that portion of marketing cost which is incurred in warehousing sellable products and delivering the products to कस्टमर्स. डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेड याच्यामध्ये काय केलं जातं, तर इथे डिस्ट्रिब्युशनशी रिलेटेड ज्या काही कॉस्ट आहेत, जे एक्सपेन्सेस इन्कर्ड केले गेलेत, हे सगळे डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेडमध्ये येणार आहेत. It includes those expenses which are connected with the stage of production completed till the product reaches to its destination. प्रॉडक्टचं जे प्रोडक्शन आहे ते कंप्लीट झाल्यानंतर ते प्रॉडक्ट, ते फिनिश्ड प्रॉडक्ट हे त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचून ते कस्टमरपर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याचं जे डिस्ट्रिब्युशन केलं जातंय किंवा त्याचं जे वे आहे, तर त्यामध्ये अ, जे डिस्ट्रिब्युशनसाठी ज्या कॉस्ट इन्कर्ड केल्या जातात किंवा जे एक्सपेन्सेस आहेत, हे डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेडमध्ये इन्क्लूड केले जाणार आहेत. फॉर एक्झाम्पल वेअरहाउसिंग रेंट, एक्सपेन्सेस ऑफ डिलिव्हरी व्हॅन. वेअरहाउसिंग रेंट जिथे गुड्स स्टोअर करून ठेवले जातात. एक्सपेन्सेस ऑफ डिलिव्हरी व्हॅन मीन्स त्या वेअरहाऊसमधून कस्टमर्सपर्यंत किंवा त्या मार्केट प्लेसपर्यंत जी डिलिव्हरी व्हॅन आहे किंवा जे डिलिव्हरीचं व्हेइकल आहे, तर त्याचे एक्सपेन्सेस. पॅकिंग, स्टोरेज. ते गुड्स, ते प्रॉडक्ट जे आहे हे पॅक करून कस्टमर्सपर्यंत पोहोचवलं जातं. देन स्टोरेज, इन्शुरन्स, लॉस ऑफ वेअरहाऊस स्टॉक. आता जर वेअरहाऊसमधून लॉस झाला असेल, तर वेअरहाऊसमधून जे गुड्स आहेत ते लॉस झाले असतील, तर लॉस ऑफ वेअरहाऊस स्टॉक. देन रिपेअरिंग ऑफ एम्प्टीज. The following are the items of expenses which are treated as a distribution overheads. Warehousing expenses such as insurance, repairs or rent of warehouse. Warehouse related जे expenses आहेत हे distribution overhead मध्ये येणार आहेत. Then salary of warehouse staff. Warehouseचा जो staff आहे त्यांची salary. Then carriage outward, transport cost, packing expenses. So distribution overheads मध्ये हे items आहेत, हे इन्क्लूड केले जाणार आहेत. वेअरहाउसिंग एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये वेअरहाऊसचा इन्शुरन्स, वेअरहाऊसचे रिपेअर्स, रेंट. देन सॅलरी ऑफ वेअरहाऊस स्टाफ. जो वेअरहाऊसमध्ये जो स्टाफ आहे, जे वर्कर्स आहेत त्यांची सॅलरी. देन ट्रान्सपोर्ट कॉस्ट, पॅकिंग एक्सपेन्सेस. थर्ड पॉइंट आहे एलिमेंट वाईज क्लासिफिकेशन. आपण जो चार्ट बघितला होता, त्यातले फंक्शन वाईज क्लासिफिकेशन कंप्लीट झालेत.
फंक्शन वाईजमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स अँड सेलिंग ओव्हरहेड्स अँड डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेड्स हे 4 ओव्हरहेड्स होते फंक्शन वाईज क्लासिफिकेशनमध्ये. सो इथे फर्स्ट पार्ट जो आहे हा इथे संपलेला आहे. सेकंड जो आहे एलिमेंट वाईज क्लासिफिकेशन ते आपण बघणार आहोत. Element wise classification. Overhead is the aggregate of indirect material, indirect wages, and indirect expenses. Hence, overheads are classified into three categories. आता जे overheads आहेत हे 3 categories मध्ये classify केलेत. Indirect material, indirect labor, and indirect expenses. First, we will see indirect material. It is the it is the cost of material which cannot be directly charged to the product manufactured. आता indirect material means indirect ही कॉस्ट आहे जी डायरेक्टली चार्ज केली जात नाही. जे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करायचे किंवा जे गुड्स प्रोड्यूस करायचे त्याच्यावर ही कॉस्ट डायरेक्टली चार्ज केली जात नाही. इट इन्क्लूड्स स्टोअर कन्झ्युम, देन रिपेअर्स अँड मेंटेनन्स, देन स्मॉल टूल्स ऑफ जनरल यूज, lubricating oil, cotton waste, loss of stores. See, indirect material means इनडायरेक्ट मटेरियल मध्ये काय येतंय तर असे मटेरियल्स की जे प्रोडक्शन जी ऍक्टिव्हिटी आहे तिच्याशी डायरेक्टली चार्ज केले जात नाही, इनडायरेक्टली चार्ज केले जातात. डायरेक्टली चार्ज केले जाणारे डायरेक्ट मटेरियल मध्ये येणार आहेत. मीन्स रॉ मटेरियल येईल किंवा डायरेक्ट लेबर ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्टली चार्ज केल्या जातात. इनडायरेक्ट मटेरियल मध्ये काय केलं जातं तर इथे ज्या कॉस्ट आहेत या इनडायरेक्टली चार्ज केल्या जातात, डायरेक्टली चार्ज केल्या जात नाही. It includes store consume, repairs and maintenance, then small tools of general use, lubricating oil, cotton waste, and loss of stores. Indirect labor. It is the cost of labor which cannot be directly charged to product manufactured. Indirect labor means इथे जी लेबर कॉस्ट आहे ही डायरेक्टली चार्ज केली जात नाही. आता डायरेक्टली जर ती चार्ज केली गेली असती तर ते डायरेक्ट लेबर असतं. हे इनडायरेक्ट लेबर आहे. इट इन्क्लूड्स सॅलरी अँड वेजेस ऑफ मेंटेनन्स वर्कर्स, ओव्हरटाईम, हॉलिडे पे, आयडल टाईम, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. इनडायरेक्ट लेबरमध्ये काय केलं जातं तर इथे जे इनडायरेक्टली लेबर इन्क्लूड आहेत ऍक्टिव्हिटीमध्ये इथे डायरेक्टली चार्ज केलं जाणार नाहीये लेबर्सना, इनडायरेक्टली चार्ज केलं जातंय. इट इन्क्लूड्स सॅलरी अँड वेजेस ऑफ मेंटेनन्स वर्कर. इथे जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स करणाऱ्या वर्कर्सना सॅलरी केली जाते. देन त्यांचं ओव्हर टाईम, हॉलिडे पे, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड एक्सेट्रा. Indirect expenses. These are the expenses which are incurred for business as a whole. हॅलो, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? Indirect expenses. These are the expenses which are incurred for business as a whole. They cannot directly charge to product manufactured. For example, rent, rates, rent, taxes, insurance, lighting and heating, depreciation of building, training expenses, canteen expenses, etc. Indirect expenses जे आहेत हे डायरेक्टली चार्ज केले जात नाहीत, हे इनडायरेक्टली चार्ज केले जातात. फॉर एक्झाम्पल rent, taxes, insurance, lighting and heating, then depreciation of building, training expenses. Training expenses means जे वर्कर्स न्यूली अपॉइंट केले गेले त्यांना ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे हा देण्यासाठी जे एक्सपेन्सेस इन्कर्ड केले जातात ते. देन कॅन्टीन एक्सपेन्सेस. आता हे जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत हे ॲज अ होल बिझनेसवरती इन्कर्ड केले जातात.
आता इथे एक चार्ट आहे. चार्ट शोइंग द एक्सपेन्सेस फॉलिंग अंडर अबाउट 3 कॅटेगरीज. मग आता इनडायरेक्ट मटेरियलमध्ये कोणते-कोणते एक्सपेन्सेस इथे चार्ज केले जात आहेत. इनडायरेक्ट मटेरियल अंडर फ्युएल, lubricating oil, stores consumed or repairs, then small tools for general use, cotton waste, deficiencies and loss of stores. हे इनडायरेक्ट मटेरियलमध्ये येतात. देन डायरेक्ट इनडायरेक्ट लेबरमध्ये wages of maintenance workers, then salary of storekeeper, salary of foreman, idle time, compensation to workers, bonus for overtime and night shift, holiday pay, leave pay. आता जे वर्कर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीशी डायरेक्टली कनेक्टेड नाहीयेत. ते इनडायरेक्ट लेबर असणार आहेत आणि हे जे इनडायरेक्ट लेबर आहेत, त्यांना जे वेजेस पे केले जातात किंवा त्यांना जे एक्सपेन्सेस इन्कर्ड केले जातात, ते इनडायरेक्ट लेबरचे एक्सपेन्सेस असणार आहेत. Direct labor and indirect. Direct means which are directly connected with the production and manufacturing activity. Indirect means which are not directly connected with the production activity. Indirect expenses, salary of factory employees, then expenses on training of employees, depreciation of plant, machinery and building, insurance, taxes, rates, rents, lighting, heating, and expenses regarding the hospital and canteen. So the element wise जे classification आहे, indirect material, indirect wages and indirect expenses हे complete झालेलं आहे. जो थर्ड पॉइंट आहे बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन तो आपण बघणार आहोत. बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन. फिक्स्ड ओव्हरहेड्स. फिक्स्ड ओव्हरहेड्स means the cost which is incurred in relation to the passage of time and which within certain output or turnover limits tends to be unaffected by fluctuations in volume of output or turnover. बिझनेसमध्ये कितीही फ्लक्च्युएशन्स येऊ दे, म्हणजे जे आउटपुट आहेत हे जरी चेंज झाले किंवा टायमिंग इथे जे चेंज होतंय, मग काही झालं तरी हे जे फिक्स ओव्हरहेड्स आहेत किंवा हे जे कॉस्ट आहेत, या फिक्स कॉस्ट कुठेही चेंज होत नाहीत. इट रिमेन अनअफेक्टेड. हे अनअफेक्टेड राहतात. याच्यावरती कोणताही फरक पडत नाहीये. सच कॉस्ट रिमेन फिक्स्ड अप टू द कॅपॅसिटी लिमिट इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ आउटपुट. मग आउटपुटमध्ये कितीही फ्लक्च्युएशन्स येऊ देत, त्याच्यामध्ये आउटपुट इन्क्रीज होऊ दे किंवा आउटपुट डिक्रीज होऊ दे, हे जे फिक्स्ड कॉस्ट आहेत, इट रिमेन फिक्स्ड. हे फिक्स राहणार आहेत. यामध्ये कोणताही चेंज होणार नाहीये. फॉर एक्झाम्पल रेंट ऑफ बिल्डिंग. सी बिझनेसला लॉस झाला काय किंवा प्रॉफिट झाला काय, बिल्डिंगचं जे रेंट आहे ते त्यांना फिक्स रेट जो आहे तो द्यावाच लागणार आहे. डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी. डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरीची जी फिक्स अमाऊंट आहे, ही कॉस्ट इथे फिक्स असणार आहे. देन पे अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ, बँक चार्जेस, लीगल चार्जेस, इन्शुरन्स, कॅन्टीन एक्सपेन्सेस. आता या ज्या गोष्टी आहेत